भक्ताची या काजा देव धावूनी आला, दामाजीचा विठू महार जाहला. नाही जातीचा अभिमान, भक्तासाठी देव झाला सान. दामाजीची रसद भरण्या, पंढरीनाथ आला धावण्या. महाराष्ट्राच्या मातीत संतांच्या अनेक कथा जन्मल्या, पण दामाजी पंतांची कथा म्हणजे एका अशा भक्तीची कहाणी आहे जिथे अथांग विश्वाचा मालक साक्षात परब्रह्म आपल्या भक्ताची अब्रू वाचवण्यासाठी एका महाराचे रूप घेतो आणि हातात पैशांची पिशवी घेऊन भर दरबारात उभा राहतो. ही कहाणी आहे माणुसकीची, राजद्रोहाच्या आरोपाची आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एका दैवी चमत्काराची. दामाजी पंतांचा जन्म मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथील एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या घरात लहानपणापासूनच भक्तीचे संस्कार होते. दामाजी लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे पण अत्यंत दयाळू वृत्तीचे होते. जगाच्या दृष्टीने ते मोठे होत होते, पण आतून त्यांच्या आत्म्याला विठ्ठलाने पूर्णपणे व्यापून टाकले होते. त्यांचे शिक्षण, प्रामाणिकपणा आणि हिशोबातील अचूकता पाहून बिदरच्या बहामनी बादशहाने, काही नोंदींनुसार इब्राहिम आदिल शहाने त्यांची मंगळवेढ्याचे कमाविसदार म्हणजे महसूल अधिकारी किंवा किल्लेदार म्हणून नेमणूक केली. दामाजी पंत बादशहाचे अधिकारी नक्कीच होते, पण त्यांचे खरे राजे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी होते. ते सरकारी कामकाज अत्यंत चोखपणे सांभाळत आणि उरलेला वेळ कीर्तन प्रवचनात घालवत असत. इसवी सन 1460च्या सुमारास दख्खनमध्ये भयंकर दुष्काळ पडला. याला इतिहासात दामाजी पंतांचा दुष्काळ किंवा दुर्गाडी दुष्काळ म्हणूनही ओळखले जाते. सलग अनेक वर्षे पावसाचा थेंबही पडला नाही. लोक अन्नाच्या एका कणासाठी स्वतःच्या मुलांची विक्री करू लागले. मंगळवेढ्याच्या रस्त्यांवर अन्न अन्न असा आर्त टाहो फुटू लागला. एके दिवशी दामाजी पंत जेवायला बसले असताना एक भुकेने व्याकुळ झालेला ब्राह्मण तिथे आला. त्याची ती विदारक अवस्था पाहून दामाजींचे काळीज पिळवटून निघाले. त्यांनी आपले ताट त्याला दिले, पण त्या एका माणसाच्या भुकेचा प्रश्न नव्हता. बाहेर हजारो लोक मरणाच्या दारात उभे होते. मंगळवेढ्याच्या किल्ल्यात बादशहाची धान्याची प्रचंड मोठी सरकारी कोठारे म्हणजे गुदामे होती. नियम कडक होता. बादशहाच्या परवानगीशिवाय धान्याचा एक दाणाही बाहेर जाता कामा नये. पण दामाजी पंतांना त्या भुकेल्या जनतेमध्ये आपला विठ्ठल दिसला. त्यांनी विचार केला की माझ्या विठ्ठलाची लेकरं अन्ना वाचून तडफडून मरत असताना हे सरकारी धान्य उंदरांना खाऊ घालण्यात काय अर्थ. त्यांनी परिणामांची पर्वा न करता अधिकाऱ्यांना आदेश दिला, कोठारांचे कुलूप तोडा आणि धान्य जनतेसाठी लुटून द्या. भुकेल्या जनतेने धान्यावर उड्या टाकल्या. लोकांचे प्राण वाचले. दामाजी पंतांना लोकांचे आशीर्वाद मिळाले. पण काही दुष्ट हेरांनी ही बातमी वाऱ्यासारखी बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचवली. बंडखोरी, राजद्रोह. बिदरचा बादशाह संतापाने लाल झाला. दामाजीने माझ्या खजिन्याची लूट केली, त्याला बेड्या ठोकून माझ्यासमोर हजर करा. बादशहाचे सैन्य मंगळवेढ्यात धडकले. दामाजी पंतांना बेड्या ठोकण्यात आल्या. दामाजींच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चात्ताप. त्यांनी फक्त एकच विनंती केली की मला बिदरला नेण्याआधी एकदा माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ द्या. सैनिकांनी ती विनंती मान्य केली. पंढरपुरात येऊन दामाजी पंतांनी चंद्रभागेत स्नान केले. रावळात जाऊन विठ्ठलाला साकडे घातले. देवा, मी जे केले ते तुझ्या लेकरांसाठी. आता माझा अंत पाहू नकोस. माझी लाज आता तुझ्या हाती आहे. कोण आहेस तू आणि इथे काय काम आहे? पहारेकऱ्यांनी त्याला अडवले. तो सावळा तरुण हसला. त्याचा आवाज जणू ढगांच्या गडगडाटासारखा पण अत्यंत गोड होता. मी मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांचा सेवक आहे. माझे नाव विठू महार आहे. बादशहाने त्याला जवळ बोलावले. विठू महाराने नम्रपणे मुजरा केला आणि म्हणाला, बादशाह सलामत. माझ्या मालकाने दामाजी पंतांनी जे धान्य वाटले त्याची रक्कम मी घेऊन आलो आहे. असे म्हणत विठूने आपल्या पाठीवरची पिशवी खाली ठेवली आणि ती उघडली. त्यातून सोन्याच्या मोहरा खाली सांडू लागल्या. सगळा दरबार अवाक होऊन पाहत राहिला. 1 लाख, 2 लाख धान्याच्या किमती एवढी अचूक रक्कम विठूने बादशहाच्या पायावर ओतली. ती सोन्याची नाणी इतकी चमकदार होती की दरबारातील लोकांचे डोळे दिपून गेले. बादशाह खुश झाला. त्याने खजिनेदाराला रक्कम मोजायला सांगितली. हिशोब एकदम चोख होता. विठू महाराने बादशहाकडे एक विनंती केली, हुजूर, रक्कम जमा झाल्याची पावती आणि दामाजी पंतांच्या सुटकेचे पत्र मला द्या. बादशहाने स्वतःच्या शिक्क्याची पावती विठूच्या हातात दिली. ती पावती घेऊन विठू दरबारातून बाहेर पडला आणि क्षणात हवेत अदृश्य झाला.
दुसऱ्या दिवशी दामाजी पंतांना बेड्या घालून बिदरच्या दरबारात आणले गेले. दामाजी शिक्षा भोगण्यासाठी तयारच होते, पण दामाजींना पाहताच बादशाह स्वतः सिंहासनावरून खाली उतरला. त्याने दामाजींच्या हातातील बेड्या काढल्या आणि त्यांना आलिंगन दिले. धन्य आहात तुम्ही दामाजी, तुमचा तो सेवक विठू महार कालच आला होता. त्याने धान्याच्या किमतीपेक्षाही जास्त सोन्याच्या मोहरा सरकारी खजिन्यात जमा केल्या. ही घ्या त्याची पावती. दामाजींनी ती पावती पाहिली. तो बादशहाचा शिक्का होता, पण त्यांना धक्का बसला. माझा सेवक विठू महार? पण सरकार, माझ्याकडे अशा नावाचा कोणताही सेवक नाही. अचानक दामाजींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो विठू महार दुसरा तिसरा कोणीतरी नसून माझा विठ्ठल होता. आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी विश्वाच्या मालकाने जातीपातीचे सर्व बंध तोडून एका महाराचे रूप घेतले आणि तो साक्षात बिदरला चालत आला. दामाजी पंत वहीच्या वही कोसळले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अरे पांडुरंगा, माझ्यासाठी तू हे नीच काम केलेस, माझ्यासाठी तू हमाली केलेस. दामाजींचा टाहो ऐकून संपूर्ण दरबार सुन्न झाला. बादशहालाही सत्य समजले की काल आपल्या दरबारात जो आला होता तो खुद्द खुदा होता, परवरदिगार होता. बादशहानेही दामाजींचे पाय धरले. या प्रसंगानंतर दामाजी पंतांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी आणि त्याच वेळी प्रचंड विरक्ती आली. ज्या देवाने माझ्यासाठी इतके कष्ट घेतले, त्या देवाला सोडून आता मी जगाची कोणतीही चाकरी करणार नाही असा निश्चय त्यांनी केला. त्यांनी बादशहाकडे राजीनामा दिला, आपली सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली आणि ते कायमचे पंढरपूरला निघून आले. आयुष्याची उरलेली सर्व वर्ष त्यांनी विठ्ठलाच्या नामस्मरणात, कीर्तनात आणि भक्तीत व्यतीत केली. मंगळवेढ्याला आजही त्यांची समाधी आणि त्यांच्या नावाने असलेल्या अनेक खुणा पाहायला मिळतात. असा हा दामाजी आणि असा त्याचा विठू, ज्यांच्या भक्तीच्या कथेने महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थाने माणुसकी आणि समतेचा अर्थ शिकवला. जय जय राम कृष्ण हरी.